स्टुडंट्स, बघा आपल्याला झटपट इंग्लिश शिकायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये करायचं आहे आणि ते कसं करायचं हे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जेव्हा एखादं वाक्य मराठीत असतं तेव्हा कर्ता कर्म क्रियापद असं असतं आणि त्याला आपण नंबरिंग केलेलं आहे 1 2 3. एक म्हणजे कर्ता, 2 म्हणजे आणि 3 म्हणजे हा. आणि हेच वाक्य आपल्याला इंग्लिश मध्ये करत असताना कोणती ट्रिक्स वापरायची आणि त्याला नंबरिंग कसं करायचं 1 3 2 म्हणजे कर्ता क्रियापद आणि कर्म. इंग्रजीमध्ये कर्म हे कुठं जातं शेवटी. कुठं जात असतं शेवटी जात असतं. चला आपण झटपट इंग्रजी शिकणार आहोत. चला झटपट कसं शिकायचंय झटपट. बघा आता आपण सुरुवातीला एक वाक्य बघूया. वाक्य आहे तुझ्याकडे छान पिशवी आहे. बघा वाक्य काय आहे नीट लक्ष द्या सर्वांनी. तुझ्याकडे छान पिशवी आहे. बघा वाक्य वाचा पुन्हा एकदा. बघा कोणत्या काळातलं वाक्य आहे वर्तमान काळातलं वाक्य. तुझ्याकडे छान पिशवी आहे. बघा तुझ्याकडे याला आपण 1 नंबर देऊ. याला आणि याला मराठीत आपण 1 2 3. पण आपल्याला हेच वाक्य इंग्लिश मध्ये करत असताना 1 3 2 आणि 2 असं घ्यायचंय. भारती लक्ष दे. आता तुझ्याकडे आहे. तुझ्याकडे काय तुझ्या यू काय यू आहे. व्हेरी गुड. हॅव कारण आपण दुसऱ्यासाठी बोलत आहोत. दुसऱ्याबद्दल स्वतःबद्दल जर बोलायचं असेल तर एम आणि इज वापरू शकतो. पण दुसऱ्याबद्दल बोलत असेल तर यू हॅव. आता छान छानला शब्द गुड म्हणजे चांगलं. छान नाईस. व्हेरी गुड. यू हॅव अ नाईस NICE नाईस म्हणजे छान. यू हॅव अ नाईस पिशवी बॅग. व्हेरी गुड. बघा हे वाक्य तुम्ही सांगितलेलं आहे. यू हॅव अ नाईस बॅग. म्हणा यू हॅव अ नाईस बॅग. लिहून घेण्याची घाई अजिबात करायची. यू हॅव अ नाईस बॅग. यू हॅव अ नाईस बॅग. व्हेरी गुड. आता आपण दुसरं वाक्य बघू. तिच्याकडे लाल ड्रेस आहे. दुसरं वाक्य बघा. तिच्याकडे लाल ड्रेस. तिच्याकडे लाल ड्रेस आहे. चला ह्याला नंबरिंग करायची आहे. कशाला करायचं 1 हे 2 3 1 2 3. बघा काय नंबरिंग करतो कारण आपल्याला वाक्य मराठीतलं इंग्लिश मध्ये करत असताना सोपं गेलं पाहिजे म्हणून आपण याला नंबरिंग करत असतो. ठीक आहे. आता पुढे बघा. हा लक्ष द्या. तिच्याकडे तीला शब्द काय वापरतो आपण? व्हेरी गुड. बघा
हे लक्षात ठेवायचं. तिला शब्द वापरतो आपण शी. शी. तिच्याकडे आहे. हॅव येणार नाही आता इथे, कारण ही स्त्री आहे. हीच ही काय आहे, ही स्त्री आहे. हीच पण येणार ना. हॅज काही हॅज ची स्पेलिंग हॅज लक्षात घ्या. शी हॅज काही लिहितं शी हॅज. रेड हा ड्रेस DRESS ड्रेस. बघा वाक्य किती सोपं आहे. शी हॅज अ रेड ड्रेस. म्हणा शी हॅज अ रेड ड्रेस. कळलं किती सोपं आहे ना. बर असंच एक वाक्य मुलगा असलेलं पाहू आपण. इथं मुलगी होती, ती म्हणले की कोणाला मुलगी आली. तुम्हाला प्रश्न पडला असेल हॅज कसं काय आलं, कारण इथं प्रथम पुरुषी कर्ता आहे. कोण, स्त्री, म्हणून इथं काय आलं हॅज. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेत चला. चला पुढचं वाक्य आहे आता मुलासाठी आहे. त्याच्याकडे नवीन खेळणे आहे. त्याच्याकडे नवीन सांगा खेळणी आहे. नवीन खेळणी आहे. कोण सांगते बरं हेच वाक्य. बघा किती सोपं आहे. 1 2 3 याला नवीन केलं. 1 2 3 चलो सांगा. हा उभं राहून सांगा. त्याच्याकडे तो पुल्लिंग आहे. आपण तोला काय शब्द वापरतो. तोला शब्द काय वापरतो ही. व्हेरी गुड ही. हा ही. त्याच्याकडे नवीन खेळणी आहे. नवीन खेळणी आहे. हा काय लिहितं ही हॅज. काय हॅज आहे. त्याच्याकडे आहे ही हॅज. हा पुढं नवीनला शब्द न्यू. व्हेरी गुड न्यू. खेळणी खेळतं टॉय. व्हेरी गुड टॉय. बघा एवढा साधा सोपं वाक्य आहे. त्याला आपण इंग्लिश मध्ये केलेलं आहे. बघा ही हॅज न्यू टॉय. कळालं. त्याच्याकडे नवीन खेळणी आहे. ही हॅज अ न्यू टॉय. टॉय म्हणजे खेळणी. समजलं सर्वांना. बरं एवढं लिहून घ्या आणि आपण पुढचं एक वाक्य बघू. ठीक आहे. ओके थँक्यू.